हॅलो, हाय, जय महाराष्ट्र. मला एक जरा गोष्ट शेअर करायची आहे आणि त्याच्यावरती मला थोडीशी माहिती देखील हवी आहे. आता सरकारने जे SIRची स्कीम चालू केली आहे मतदारांसाठी, त्याच्यामध्ये मतदान म्हणजे जे मतदार आहे त्यांचे डिटेल्स अपग्रेड होणार आहेत आणि जे व्हॅलिड मतदार आहे त्यांची नावं ॲड होणार आहेत, असं काही बोललं जातं. आता मला पण त्याच्यातली एवढी सगळी माहिती ॲक्च्युली पूर्ण डिटेल्समध्ये बोलायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. पण मला एक गोष्ट अंडरलाईन करून आज सांगायची आहे की आम्ही जिथे राहतो तिथे BLO ऑफिसर आले होते. आता हे बोलतात की 2002 ते 2003च्या जनगणनेनुसार हे प्रत्येक घरोघरी जाऊन तो मतदानाचा फॉर्म देत आहेत, ज्याच्यावरती मेंबरचा जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचे फोटो देखील आहेत, बरोबर. आता हे माझ्या घरी आल्या होत्या मॅडम 5-6 दिवसापूर्वी आणि त्यांनी माझ्या फक्त आई वडिलांना तो मतदानाचा त्यांचा फॉर्म दिला आणि त्यांना भरून ठेवायला सांगितला. माझी आई तेव्हा पण त्यांना बोलली की आमच्या अजून 3 फॅमिली मेंबर आहेत, त्यांचा फॉर्म तुम्ही दिला नाहीयेत. तर जर तुम्ही बोलता ऑन रेकॉर्ड 2002 आणि 2003च्या आकडेवारीनुसार जर तुमच्याकडे सर्वांचा रेकॉर्ड आहे तर तुम्ही एका स्लॉटमध्ये 5च्या 5 मेंबरचा फॉर्म का नाही दिला? फक्त 2 मेंबर्सचाच फॉर्म देऊन तुम्ही का गेलात? जेव्हा तुम्हाला समोरून आम्ही जेव्हा सांगितलं की आमचे अजून 3 फॅमिली मेंबरचे फॉर्म नाही दिले, तेव्हा देखील तुम्ही फॉर्म दिला नाही. तेव्हा देखील त्या BLO मॅडम बोलतात की मी 2 दिवसांनी येऊन फॉर्म देऊन जाते. ठीक आहे, मधल्या आता 2-3 दिवसांमध्ये भयंकर पाऊस पडत होता, सर्वांना सुट्टी दिली होती, वर्क फ्रॉम होम होते, शाळांना सुट्टी होती, तर त्यांना पण सुट्टी असेल. आज जेव्हा त्या BLO मॅडम आल्या, आज देखील त्या BLO ऑफिसरने स्वतःहून फॉर्म म्हणजे विचारणाच केली नाही की रूम नंबर काय आहे, तुमचा फ्लॅट नंबर काय आहे वगैरे, तर तुमचे फॅमिली मेंबर्स किती आहेत, काय आहे, हे तुमच्या फॅमिली मेंबर्सचे 3 फॅमिली मेंबर्स तुमचे आहेत, त्यांचे हे फॉर्म आहेत, अजिबात नाही. जेव्हा माझी आई बोलली की आमच्या अजून 3 फॅमिली मेंबर्सचे तुम्ही फॉर्म नाही दिलेत, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अजून 3 फॅमिली मेंबरचे आपल्याला त्यांना फॉर्म द्यायचे आहेत. तेव्हा त्या BLO ऑफिसरने माझ्या आईला आमचे फॉर्म दिले आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की यांचा आधार कार्ड वगैरे द्या आणि बाकीचा फॉर्म वगैरे आम्ही फिलअप वगैरे करून घेऊ, पासपोर्ट साईज फोटो वगैरे द्या. माझा म्हणायचा मुद्दा हा आहे, जर तुम्ही बोलताय की तुमच्याकडे 2002 आणि 2003च्या आकडेवारीनुसार मतदारांची डिटेल्स आहेत, तर तुमच्याकडे मतदारांची ही डिटेल तर नक्कीच असायला पाहिजे की एका घरात किती मेंबर राहतात. जर एका घरात 4 मेंबर राहतात, जर एका घरात 5 मेंबर राहतात, तर 1 स्लॉटमध्ये त्या फॅमिली मेंबरला तुम्ही 5 फॉर्म त्यांचे देऊन टाका. तुम्ही 2 मेंबरला फॉर्म देता आणि 3 मेंबरचे फॉर्म देत नाही, आणि जेव्हा आम्ही समोरून तुम्हाला सांगतोय की आमच्या 3 मेंबरचे तुम्ही फॉर्म दिले नाही आहात, त्याच्यावरती पण टाळाटाळ करून जर तुम्ही 3 दिवसांनी आम्ही पुन्हा सांगून आम्हाला जर आमच्या मतदानाच्या अधिकारासाठी आम्हाला आमचे फॉर्म मागावे लागत आहेत, मग मला एक गोष्ट याच्यामध्ये खूप विचित्र वाटते की आज आम्ही आमचे फॉर्म जबरदस्ती मागून घेतले भरायला, कारण आम्हाला आमच्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे, आम्हाला पुढे जाऊन मतदान करायचं आहे. ठीक आहे, याच्यासाठी आम्ही ते फॉर्म मागून घेतले. जर एखाद्याला काही समजत नसेल, काही लोक फारच साधी असतात, काही जणांना फॉर्म कसा भरायचा ते देखील माहीत नाही, त्या लोकांना यांनी किती गुंडाळलं असेल. त्या लोकांच्या जर घरात 5 मेंबर, 6 मेंबर, 2 मेंबर एक्स्ट्रा असतील आणि त्या लोकांना यांनी फॉर्मच दिला नसेल, तर तो बाद झाला ना, तो मतदार क्लिअर. ते तर क्लिअर आहे ना, जवळपास मतदान नाहीच आहे. पहिली गोष्ट म्हणजे इलेक्शनसाठी खूप टाइम आहे अजून. मग ही SIRची मोहीम एवढ्या घाईघाईमध्ये पावसाळ्यात राबवायचं नक्की तुमचं उद्दिष्ट काय? जर तुमच्या मतदार राजालाच, जर तुमच्या लाडक्या बहिणींना, जर तुमच्या जे तुमच्यासाठी मतदान करतात त्या मतदारांना जर त्यांचे फॉर्म मिळत नाही आहेत, तर तुम्ही कसं त्यांचं नाव यादीमध्ये ॲड करणार आहात? नक्की तुम्ही मतदारांचं नाव यादीमध्ये ॲड करताय की मतदारांचं नाव यादीमधून कट करताय?